बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावात यांनी नुकतेच अंबाजोगाई शहरात जनसंवाद बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीस अंबाजोगाई शहराचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमारे, पोलीस निरीक्षक जोगदंड, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप, बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि शहरातील माजी उपनगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी शहरातील पोलीस अधीक्षकासमोर आपल्या प्रश्न मांडले। नागरिकांच्या काही अडीअडचणी पोलीस अधीक्षकांनी तात्काळ सोडवत मार्गी लावल्या, तर राहिलेल्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडविल्या जातील असं आश्वासनही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिलंय। आणि बेसिकली कम्युनिकेशन गॅप जो आहे त्याला आपल्याला कमी करायचे, लोक डायरेक्टली सांगू शकेल त्यासाठी जनसंवाद आहे। बरेच पॉईंट्स त्यांनी सांगितले, जसं ट्रॅफिकचा इथे मुद्दा सांगितले, अतिक्रमणचा मुद्दा सांगितले, सावकारीचा सांगितले आहे, पोलिसांच्या बिहेवियरच्या बाबतीत सांगितले आहे। हे प्रत्येक मुद्दे खूपच सिरियस आहे, त्यामध्ये इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे, आपल्याला त्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज आहे। तो हे त्यासाठीच एक पहल आहे। प्रत्येक मीटिंगच्या नंतर आम्ही सगळे ऑफिसर बसून त्यामध्ये चर्चा करतो की याच्यामध्ये आपल्याला काय करता येते, जेणेकरून आपण त्यामध्ये पुढचा मार्ग काढू शकू। आतापर्यंत जेवढी मीटिंग्स तालुका सब डिव्हिजनच्या स्तरावर आमची जो घेतलेली आहे त्यामध्ये खूप चांगले पॉईंट्स लोकांनी दिलेले आहे आणि आम्ही बरेच पॉईंट्स ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन सुरू केलेले आहे। तो फॉर एक्झाम्पल आपला पोलीस आपले बांधावर आम्ही काल सुरू केलेलं आहे। हे बेसिकली गेवराईचं जेव्हा आम्ही मीटिंग घेत होतो तिथेच आम्हाला हे लोकांनी एक प्रश्न उपस्थित केला होता, त्यामध्ये आम्ही हे मार्क काढून दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला आजच दिसायला सुरू झालेला आहे की लोकांचे जे प्रश्न आहे आपण तिथेच पोलीस जाऊन त्याला सॉल्व्ह करते, जेणेकरून ते क्राईम त्यांच्या कमी होते, क्राईमला ते डायव्हर्ट होत नाही, त्यांच्या पण फ्युचर आणि करिअर, त्यांच्या फॅमिली एक बॅलन्स राहतो, नाही तर क्राईममध्ये गेले तर वेगळं त्यांना भोगावं लागते। त्यासाठी भरपूर प्रयास आमचे प्रत्येक ठिकाणी चालू आहे आणि हे जनसंवाद त्यासाठीच आहे आणि हे एक कंटिन्युअस प्रोसिजर आहे। आता ह्या तालुकाचा जो इन्स्ट्रक्शन जो सूचना आहे, फीडबॅक्स आहे, तो नेक्स्ट महिने परत येऊन त्याच्यावर आपण परत अभ्यास करू। दारूबंदीवरून देखील महिलांच्या आशीर्वादावर झाले, घर कसं उद्ध्वस्त होतं हे देखील सांगितलं। दारूबंदीच्या बाबतीत मी जसं इथे जनसंवादमध्ये सांगितलेलं आहे, आपण प्रत्येक हेडमध्ये मागच्या वर्षाची तुलनामध्ये आमचे जो टोटल नंबर ऑफ कारवाई आहे इलिगल ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत तो 3 पट ऑलरेडी झालेली आहे मागची पूर्ण वर्षाची। तो लोकांना कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट असेल दारूच्या बाबतीत, कुठल्याही प्रकारच्या इलिगल ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत तो SP चा नंबर पब्लिक आहे, QR कोड दिलेला आहे, परमनंट नंबर्स दिलेला आहे, कधीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकते, तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्याच्यावर कारवाई होईल। शेवटचा प्रश्न, शाळा आणि शाळाबाह्य मुलं हे नशेच्या फार आहारी गेले, ज्याला सुलोचन किंवा स्टिक फास्ट हे जे ॲडिशन मिळतं त्याचं एकूण जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात मोठं प्रस्ताव आहे आणि हे सर्रास हव्या त्या रूपाने मिळतं, पण पोलीस कारवाई शून्य आहे असं नागरिकांचं आणि माध्यमांचंही म्हणणं आहे। असं नाही आहे, ते पण प्रत्येक हेडमध्ये तुम्हाला सांगितले, आपण सगळे फॅक्ट्सप्रमाणे विचारले पाहिजे। मागच्या वर्षाची तुलनामध्ये NDPSची कारवाई पोलिसांची कोटीच्या वर गेलेली आहे ऑलरेडी आणि जसं की मी सांगितले की आपल्याला लोकांनी आम्हाला कंप्लेंट द्यावं लागेल, माहिती द्यावं लागेल आणि राहिला गोष्टी कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या, ड्रग्सच्या, तो सुरुवात होते आपले परिवारतर्फे। आपल्याला आपल्या मुलावर कुटुंबांना, त्यांच्या आईवडिलांना त्यांना बघावं लागेल, त्यांच्या मुली काय करते, सुरुवातीपासून त्यांना आम्हाला कंप्लेंट द्यावं लागेल। मुळे ते आपल्या मुलांची काळजी करतात, त्याला दवाखान्याला घेऊन जातात, पण पोलिसांना सांगत नाही, बिकॉज पोलिसांमध्ये गेले तर केस होईल। अशा प्रकारची सोच चेंज करून आमचे पुढे यावं लागेल, जेणेकरून आपण त्यांच्यावर कारवाई केली आणि कारवाई झाली तर नक्की त्यामध्ये सुधारणा होईल। परत सांगतो सगळ्यांना, कुठल्याही प्रकारची इलिगल ॲक्टिव्हिटीजची इन्फॉर्मेशन असेल तुम्ही कधीही आम्हाला सांगा, त्याच्यामध्ये आम्ही रेड करू। प्रमाण पुण्यामध्ये जास्त आहे, ते पण तुमचा डेटा, जो तुमचा डेटा आहे तो डेटा चुकीचा आहे। क्राईम रेट प्रमाण तिथे जास्त आहे असं काहीच नाही। क्राईमच्या मी त्यामुळे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स इथे सांगून दिले की स्टॅटिस्टिक्स काय आहे, तो एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स लोकांना सांगा, अननेसेसरी हे सांगू नका की क्राईम रेट वाढलेला आहे। आमच्याकडे स्टॅटिस्टिक्स आहे, SP ऑफिसवरून तुम्ही स्टॅटिस्टिक्स घेऊ शकता, कोणत्या तालुक्यामध्ये काय क्राईम रेट आहे आणि तुम्ही मागच्या वर्षाची ह्या वर्षाची तुलना दाखवू शकता। प्रतिनिधी मनोज कोकणे, NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई।